नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या हेल्थ अँड वेल्थ वाईब्सवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पचन सुधारण्यासाठी योग व श्वसन. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला पचनाच्या प्रॉब्लेमला खूप सामोरं जावं लागतं. अनेक लोकांना हे प्रॉब्लेम आहेत, पचनाच्या अनेक लोकांना प्रॉब्लेम आहेत. अनेक लोकांना पोटामध्ये गॅसेस होतात. पोटामध्ये गॅस होणं हे सुद्धा आपल्या कमजोर पचनाचे एक चिन्ह आहे. तर औषधाव्यतिरिक्त आपण अजून काही उपाय करू शकतो का ह्याच्यासाठी? तर आपण प्राणायाम आणि योग ह्यातून आपलं पचन आपण सुधारू शकतो. तर योगमध्ये आपण 3 प्रकारचे आसन केले तर या 3 प्रकारच्या आसनाने निश्चितच आपल्या पचनक्रियेसाठी आपल्याला फायदा होईल. तर आपण पहिलं आसन पवनमुक्तासन. हे पवनमुक्तासन केल्याने काय होतं की आपल्या पोटातील स्नायू मजबूत होतात आणि आपली ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. दुसरं आसन आहे भुजंगासन. हे भुजंगासन केल्याने आपल्या पोटातील स्नायूंना बळकटी मिळते आणि आपल्या पोटातील गॅस कमी होतो. तिसरं आसन आहे अर्धमचंद्रासन. हे अर्धमचंद्रासन केल्याने काय होतं की पोटावरती हलकासा दाब येतो आणि पोटावरती हलकासा दाब आल्यामुळे पोटातील आतड्यांना मजबूती मिळते आणि आपलं पचन सुधारायला मदत होते. तसंच 2 प्रकारचे प्राणायाम जरी केले आपण तर त्या प्राणायामाने सुद्धा आपलं पचन सुधारण्यास आपल्याला मदत होईल. तर आपण कपालभाती हा प्राणायाम जर रोज 3 मिनिटे केला तर या प्राणायामाने सुद्धा आपल्याला आपलं पचन सुधारण्यास मदत होईल. कपालभाती प्राणायामाने काय होतं की आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि ज्यावेळेस आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात त्यावेळेस आपलं डायजेशन आपोआप इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. दुसरा प्राणायाम आहे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम प्राणायामचा काय फायदा होतो की आपल्या शरीरातलं ऊर्जा संतुलन होतं, आपलं मन शांत राहतं. ज्यावेळेस आपली ऊर्जा बॅलन्स असते, आपलं मन शांत असतं, त्यावेळेस आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते.